खाली गायक होता कोणी जन्मंडपाले माई सचिवालय बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पोरी पळून जाणाऱ्या पोरी गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12व्या वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं जमीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला ते आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही आपल्या अवलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन होईल बेअर हलकट क्वालिटीच्या अवलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार हे ध्यानात नसणार त्या अवलादी तुम्ही कशावर लिहून घ्या आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार नालाय कसं भिकार बापाची पैदास नाही तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू फेतो का नालायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरे होते आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय अरे आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला बहर येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला बहर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिझाईन लावा अख्ख्या घरांवर झेंडे लावा कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे आणि शालिवान शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले राहतात म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही टाईट पाहत येतो बाबा बाबा गेले का काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाटलं आपलं तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा इंद्रिकरचे वाक्य खोटे ठरले कधी तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रिकरचं खोटं ठरलंय हे जाणार खुब्यात जाणार चमड्यात जाणार वाकडे तिकडे होणार मिळणार यांना ऐकी बायका मिळणार नाही बायका का रेंज गेली काहींची रेंज काहींचा तो डिस्प्लेच गेला चित्रच दिसला काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल काय याशीच गणपती बुडवाया बांग 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 मुतलं चेंडी आता हसाल रे आता हसाल पण इंदुरीकर मरल ना हे मरणार नाही 25 वर्ष पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे सायंकाळची वेळ आहे तुम्हाला आपली कधी आठवण येणार झाला तेव्हा हा माणूस काय म्हणत होता आता जाऊ दे आता तुम्हाला राग येणार आमचा आता इंद्रिकरला तुम्ही शिव्या द्या घोडा लावा मागं पुढं लावायचा थोंडाव लावा टिंगड्या करा कॉमेंट्स करा पण तो म्हणतो ते सत्यच आहे तुमचं काय मत आहे आता तुम्हाला राग येणार आता तुम्ही घोडा लावा मला मागं पुढं लावायचा थोंडाव लावा कॉमेंट्स करा टिंगल्या करा काही करा आमचे बापा काढा काही करा पण सत्यच ठरणार आहे हसण्यावारी गोष्टी लिहू नका पोरांनो या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे आपण विचार करीत नाही एवढं केरळवरून आलंय केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही ती पंक्चर काढून हवा भरतय त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतय ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या
ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाणी घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारू लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बिमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोंडगे आता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट पिळून नेस होतो तू. दरिद्री 9वीचं पडर आणताय. 9वीचं 15चं आहे, 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे खबर भांड टाईट बात आहे बापा कधी. ते बापाला म्हणताय तुझं सगळं मी, मग तुझ्यात माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे, मग विचार तुझ्या आईला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17च आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं. तो म्हणला मारली शकम्या, मग आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा, जाऊ द्या इंद्रिकरला हलकट म्हणा. एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खाद्यकारी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम.ए. फिमे याडपटा, BA BEd चिंगळ्या निवडीत आहे, MA BEd माग छातीत आहे. खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप. दारूचा ग्लास तोंडाला लावण्यापूर्वी आठवतो बाप की ज्यादा बनेर मनाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यादा बायकोच्या घरातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का ज्यापा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला शतकाची वेळ होती महाराज. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं, स्पर्शनास केलं. 24 वर्षाचा करना भान वर्गाचा दारू पिऊन मेला होता. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला मुलाचा चेहरा ओळखला. शिकायला बसला. 24 वर्षाचा करना भान वर्गाच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी वतलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या पोराच्या बापाने पाणी वतलं. आग लागली प्रेमाला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुंतवलं आणि बाप पागल झाला, पागल. अरे आपल्या नालायक प्रश्नाला आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगडे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं. ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लई लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त त्या बापाची इस्टेट तो सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची. बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो, पैसे रोग घेतीस तू. काय अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तू लाख करे रखवाली, तू लाख करी रखवाली, उड़ जाएगा एक पंछी रहेगा उड़ जाएगा एक दिन मंडपवाले सगळ्या कीर्तनाला जमलेल्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या साई पालखीच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनाला सुरुवात.
तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत काय चाललं होतं त्याच्यापेक्षा ह्या माणसाने एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम 12 वर्षापासून केला. याला 3च कारण. माणसाचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे, आणि कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस आयुष्यात कधी मोठा होत नाही. कोणी उठायचं काही करायचं बापाची पेन नाही. आणि म्हणून ह्या माणसाच्या प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत, आणि कोणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि तो 12 वर्ष आशीर्वाद साईबाबाने त्यांना दिला. त्यांच्यामुळे एवढे लोक सोहळ्यात, तरुण मंडळी सगळी मंडळी 5 दिवस चालत गेली आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला. तप घडलंय. आता ऐका. म्हणून या साई भंडाऱ्यातल्या कार्यक्रमाला पहिलं वाक्य सांगतो आज. तरुण मंडळी, महिला बिला, पोरी सोरी, आपल्या जीवनात किती येऊ द्या, खचून जाऊ नका. एक दिवस यश येणार आहे. हे इंदुरीकरचं वाक्य आहे. पटलं का म्हणा? अपयश आला ना येऊ द्या, पण जर खचून जाल तर मराल, आणि प्रयत्न कराल तर यश सापडेल. लहानाने पोरं टाळ करी, टाळ चुकला, एखादा म्हातारा त्यांना बोलला सण करा, चांगले टाळ करी वा. पक्वान शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवल्यावरून उठू द्या, ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चाललोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी, काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जमू दे, निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासात लिहितो फक्त, कॉलेजच्या बसल्या संडासात लिहितो अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे, आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच अवलाद आहे. व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्यानं फरक पडत नाही. एमपीएससी द्या, 3 वेळा नाही ना 5 वेळा नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर एमपीएससी पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे. तालुक्यात ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, जेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही, तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जगण्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी 3 जण म्हणत होते, तू 4था आहे. कोणचं? अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? भंगरी, शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशीसाठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. तर मग खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. एसपी झाले, पीएस. अरे पोरगी एसपी आहे, पोरगी एसपी. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी एसपी आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही. तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा.
सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक घे, मी नालायक घे, मी नालायक घे. त्याच तोच नाही. नाही, सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाहीत. यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्ष भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गौऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे दोनच माणसांची पुण्य आहे. ही दोनच माणसांची पुण्य आहे. एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानो प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या पगलात चिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकटपण. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण कोणाला आला, त्याच्या आतलं जर तुटला काय करा. कुणावरही प्रेम, कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात. अशा बऱ्याच तक्रारी आहे. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्या फार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरगा आपल्याला फसवतंय? काय झालं, मुलींच्या बाजूने कायदा गेला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो पोऱ्या तर मिळालाच. आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीने काय केलंय महाराज, मूर्खासारखं कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. हलकटावाने आपलं कोणा प्रेम. आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते काय काय नाही. आणि पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का? बोला नाही, हा टाइमपास आहे नाही. पुरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पुरी इंद्रिकरला शिवाय देत्या. बा आम्ही कसाय भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जात. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय माहिती तुला? एका बापानं मुलीसाठी काय केलंय, जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या. 2-3 मिनिटात आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकली पाहिजे यांच्यावर. कोणीकडे थोबाड, कोणीकडे कोणावर. आणि प्रेम करायला खर्च नाही ना.
पोरे मोबाईल घेऊन देतोय का सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. रिचार्ज पोरग मारितोय. अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारित आहे. तुला काय फक्त तोंड बांधून त्याच्या मागे बसायचं एवढंच. आता हसाल रे विनोद्या करा प्रेम, फक्त पोरी नाही वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो, जाऊ द्या सणासुदीचे दिवस मला काही शेर द्यायचे द्या. तुम्ही पार जेवढ्या शिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढं द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनं फक्त मला एक उत्तर द्या. आयुष्यामध्ये तुमच्या बापानं असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्या. जा पळून आज जा, कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे, जा आज जा. पण एक वाक्य सांगू पोरीनो, जा पळून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान काढायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही? पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनं. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीनो, कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो, गाळ. डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनं. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनं तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहिती पोरीनो तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालथं झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसल्या तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी, एक तांब्या. हा बाप आईच्या हातात, बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पोरीनं तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची. 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पोरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबड्या बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता. आणि पोरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे, आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. पोरीनं घरात घोडा व्हायचा, बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पोरीनो, पोरीनं तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे पोरीनो, पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लावलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत. घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते, माझं त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पोरीनो, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लय बोलला, त्याचं वाटोळं होऊ द्या माझं वाटोळं. पण पोरीनो महिला मंडळ खरं सांगा,
त्याचं बनियन मळालं ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वरमान काढून चाललाय ना तो श्रीमंतच आहे. शर्ट फाटलं तर बापाला काहीच वाटत नाही. पूर्ण बापाला चप्पल तुटल्याचं बनियन मळाल्याचं, कितीतरी मुली बापाला गावाला बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगाळलाय चुरगाळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी. बापाला कशाच काही वाटत नाही. लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला. फक्त त्यालाही ना पोरीनो मस्त पैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस, फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा. आणि पोरीनो अख्ख्या घराण्याची इज्जत तुमच्या ताब्यात येतात सध्या. तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली. कार्यकर्ते लोक, पुढारी लोक नीट ऐका, शिकलेले शिक्षक लोक, कॉलेजचे पोरं नीट ऐका. पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे, कोणाची? पुरीची, का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे. एक मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा, एकच मिनिट, एक मिनिट असा ताण द्या डोक्याला. जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला? 10वीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभा राहायचा, काय येईना अजून. तासाला गेली ना मुलगी, काय येईना अजून. माझी मुलगी मोठी झाली हो, मला चिंता आहे हो. हे कोणाच्या डोक्यात आहे बाबा? आणि तो बाप येणं कोण ठरवला? आरोपी. आता हे तरुण पोर आहेत, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता याच्यातल्या पोराला बहीण आहे, सगळ्यांना बहीण आहे. आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे. तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण, दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही, येताना तिला घेऊन येत नाही. अरे तिचा साज जर उशिरा सुटला ना आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार, बहिणीला घेऊन येणार, सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार, आकृत्या काढून देणार, निबंध काढून देणार. तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची नाही, सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची, आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावाचा, माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा? कोणता ठेवेल? त्या पोराला वर्गात किंमत आहे ना, तो 10वीला आहे म्हणजे त्याला मानणारी 4 पोरं आहेत, त्याला 4 मित्र आहेत. त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये. तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये, त्याला कुणीतरी एक मन खात आहे, अरे मला 4 मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा तुम्ही बसले हो, त्या मुलाचं अंतःकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय मत आहे तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. 4 मित्र हसायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेतं, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलत्या का? 4 मित्र हसायला लागले तो हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पोरीनो, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही हे, आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोट वर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे, ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यात जाऊन जातीन गावंड्याच्या हाताखाली इटारायचा तुला प्रेम करते, बंगल्यातून गेली ऊसतोड आहे, गाडी चालली, दिल दिया है ईट भी देंगी. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासतात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात. घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट. पुरीनो तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. मुलगा दे, मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोड तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग?
आणि तरुण पोरांना सांगतो, पोरांनो हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना या सक्सेस नाहीत, सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते, चुकीचं आहे ते, चुकीचं आहे. आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर. ते आपल्यावर प्रेम करायला येडे काय? आणि आपलं येडं म्हणतं ती माझी नाही ना, कुणाचीच होऊ शकत नाही. ती 2-4 जणांची झाली, तू 4था नंबर येड्या. प्रियशी नाही, नाही नाही. कोणत्या माझ्या समोर बसलेले प्रियकर आहे, आता इथं 2-4 प्रियकर आहेत, तुम्ही म्हणे मला चेहरे ओळखत, मला नाही सांगायचं. मी असं बसल्या बसल्या सांगणार, हे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत, एका मिनिटात. पण नाही नाही आपल्याकडून नाही. मी असं नजरेनं माणूस पाहिला ना, तो बाई 7वीला आहे, मराठी मिडियमला आहे, तू सेमी इंग्लिश, हा तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे. लगेच लक्ष सांगणार मी, हे मराठी मिडियमला आहे, तेव्हा हे मराठी मिडियमला आहे, मराठी मिडियम लगेच सांगणार मला. असं टोटली इतिहास सांगणार मी माणसाचा, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे, लगेच सांगणार एका मिनिटात. तेव्हा ते सीमेला आहे का नाही, तिघ सीमेला आहे, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे, लगेच त्यांना नाही म्हणावं आहे का नाही. हा मग हा बा सीमेला आहे, हा मराठी मिडियमला आहे, तू 7वीला आहे ना, 8वी, हा तेव्हा चुकणारच नाही आपल्या नजरेत. त्या इथं 2-3 दिवशी येणार आहेत, इथे 1-2-3 प्रियकर आहेत, त्या इथं 2-4 जुगार खेळणार आहेत, एका मिनिटात सांगणार. इथं 1-2 प्रियशीच्या भावाचा मार खायले, 2-3 नाही म्हणत. नाही आपलं मी मला उगाच हे उरकत नाही, नाही तर भविष्य एका मिनिटात सांगणार. म्हणजे मला हे बंद करावं लागलं आणि ते सुरू करावं लागलं, लगेच सांगणार महाराज लगेच. ही बाई पोरगी इंग्लिश मिडियमला आहे, लगेच सांगणार. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, हे बाई हे इंग्लिश मिडियमला आहे, लगेच सांगणार, लगेच सांगणार. हा लगेच सांगणार. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना, तेव्हा हे बाई याच्या मामाला पोरगी नाही आहे, तेव्हा नाही आहे त्याच्या मामाला पोर, नाही आहे ना. मग याच्या मामाला एकच आहे, त्याच्या मामाचं लगीनच होईल ना त्यामध्ये, लगेच सांग. त्या मामाला मुलगी एकच आहे ना, तेव्हा मग असं नजरेतून सांगणार मी. असं माझ्या नजरेत बसला ना, हे बाई यांनी रात्री 3 डिप्लोमॅट मारेल, एका मिनिटात सांगणार. तुम्ही फक्त मला एवढं सांगा, बसलेले माणसं, मी बोललेलो एखादं खोटं आहे का याच्यातलं? लहानाने बोला सरळ बसा पटकन. आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? ए लहानाने बोला सरळ बसा पटकन. लहान पोरं पटकन बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवाने खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. या सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. आणि ह्या महिन्यात डीजेला आलेलं इंदुरीकरचं नवीन गाणं आणि इंदुरीकरचं गेल्या वर्षाचं लग्न सराईतलं गाणं
गेल्या वर्षी एक गाणं होतं इंद्रिकरचं डीजेला, ऐ ऐ ऐ, आणि यंदाच आठवीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? जोरात बोला, गरज आहे त्याला मोबाईलची. मग त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मागच्या महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. गुरुवार केले का 4 बी? काही फरक पडला? पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गेड भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ. माझे कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला, काही एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाचे असतात. बामटे. करेक्ट. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात ती लफडेबाज असतात. ए देवा, या भोर पाटलांनी आयोजित केलेल्या 12 वर्षाच्या साईबाबा पालखी सोहळ्यात त्यांचा नियम पुरा कर. कोणता? साईबाबाने 12 वर्ष यांच्याकडून सेवा करून घेतली. फक्त देह गेला तरी चालेल, पण या साई भक्तांची साईबाबावरची कृपा कमी होऊ देऊ नको, श्रद्धा कमी होऊ देऊ नका. आणि पाया पडून सांगतो, देवांमध्ये भेद करू नका. काही म्हणतील साईबाबा पालखी जातो मी, मग पांडुरंगाच्या पाया पडत नाही. असं नाही करायचं. पाणी कुठं नाही निघू द्या, सागरालाच मिळते. पूजा कोणची करा, पांडुरंगालाच जाते. पाणी कुठून नाही निघालं ते कुठून जाणार आहे? सागराला. आणि दागिना कोणताही करा, त्याचं मूळ सोनच राहणार आहे. महिला म्हणत तुम्ही गुरुवार करा, मंगळवार करा, असं माझं म्हणणं नाही, करू नका. पण ती रुक्मिणी मातेला सेवा जाणार आहे. फक्त सेवा करण्याला किंमत. काय म्हणतील मी खंडोबाचा भक्त असल्यामुळे भैरवाच्या पाया पडत नाही. पागल आहे तू. तुझ्या कुठं डोकं लावतो? हलकटांशी डोकं लावून काय करता? काही माणसं म्हणते आपण पालखीला जातो ना तेव्हापासून एखादंच धरीत नाही. नको धरू तू. पण साईबाबा पुढे उभा राहिला ना, त्याच्यात पांडुरंग ती पाय. बस बस. वाद कधी संपतो? आणि तरुण पोरांना, पोरींना, सगळ्यांना सांगतो, भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्यायला शिका. त्याच्यात जय. माघार घ्यायची. शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांच्या पाया पडायचं. सर परत करणार नाही. वाचला भेट पेपर सुटल्यावर. हा माल्या बाजारा म्हशी 150 रुपये म्हैस. हातानं झटे, हातानं नम्र व्हायला शिका. नवरा बायकोचं भांडण झालं नाही कडाक्याचं, फक्त बायको 2-3 मिनिटं पाहत राहायचं, बोलायचंच नाही काही. तिचा पावर कमी होऊ द्या. ती पिसाळली का? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मेली ती. 30 वर्ष जाऊन बसली. महाराज सध्याच्या काळात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. आता या 15 वर्षात पोलिसांनी 70% समाज आकळावलाय. अरे पंप लुटणारे, बलात्कार करणारे फार नीट झालेत. आता बापही बिंडोक झालेत. काही बापच जाते पोलीस स्टेशनला. आपली पोरगी गेली हो, ते PSI ना असा हात घेतला पाहिजे त्याला, इकडे आतल्या खोलीत चाल. पोरगी गेली तो इकडे दांड करा आधीच त्याच्या हातात. तू कुठं कुंभ मेळ्याला गेलता? हलकटा माया का तक्रार घेऊन आला. त्या पोरीचा बाप रिपीट केला पाहिजे पहिला खोलीत घाल. आणि पोरींवर महिला मंडळ हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, कंट्रोल करा. आता तुम्हाला राग येईल, तुम्ही मला मेला म्हणा, रांगडा म्हणा, उलथुद्या म्हणा, पण एक दिवस मापानं जगायचं असेल तर आता घरी गेल्यावर 2 मिनिटं पोरीला जवळ घ्या, फॅन लावून बसा जरा सोफा सेटवर. कारण मी काय म्हणणार आहे हे ऐकल्यावर तुमचं शुगर वाढेल.
एक मुलीचं जरा दप्तर चेक करा शाळेतलं, जरा वर्गातल्या वह्या उचका, काय जागृत ग्रहपाठ आहेत शेवटच्या पानावर, ते वाचल्यावर तुला सुद्धा वाटतं मी शाळेत जावं का काय. एकदा मुलीचे ग्रहपाठ वाचा, एकदा मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, निवांत चष्मा बिस्मा लावून रिलॅक्स. मोबाईल मधला बॅलन्स बघा, आपण 100 दिले त्याच्यात 500 आलेत, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली जरा चौकशी करा. 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB